नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की दसऱ्याचा विजय तोडगा. आता याला विजय तोडगा का नाव पडलं? कारण हा तोडगा असा आहे की जर तो आपण केला तर आपल्याला कुठल्याच कामामध्ये अपयश येत नाही. तर असा तोडगा मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि व्हिडिओ लवकर का करते आहे? कारण की या तोडग्यामध्ये आपल्याला जे नवरात्रीचं जे धान आपण पेरलं आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहे हे तोडगा करताना. म्हणून काही जणांच्या घरी अष्टमीला आरत्या लागतात, काही जणांच्या घरी नवमीला आरत्या लागतात. पण तेव्हा आरती झाल्यावर तुम्ही घट हलवण्याच्या तयारीत तुम्ही विसरून नाही गेले पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ आधी करते. हा लक्षात ठेवा, हा तोडगा आपल्या सगळ्यांना करायचा आहे. नावच त्याचं आहे विजय तोडगा. कारण की तुम्ही परीक्षेला जात असाल, कुठल्या इंटरव्ह्यूला जात असाल, कुठल्या कोर्ट कचेरी तुमची चालू असेल, कोर्टामध्ये केस असेल, अशा सगळ्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल, विजय प्राप्त होईल, असा विजय तोडगा हा आहे. आता घट विसर्जन कसं करायचं याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की सांगितलं होतं की थोडंसं धान बाजूला काढून ठेवा म्हणून. तर ते का काढून ठेवायचं होतं ते मी तुम्हाला आज सांगते. तर आता आपल्याला काय करायचं, जेव्हा दसऱ्याला तुम्ही सीमोल्लंघन करून येता आणि सीमोल्लंघन करून आल्यानंतर जे सोनं असतं, आपट्याचं पान ज्याला आपण म्हणतो, ते आपट्याचं पान आपण देवाला, म्हणजे पहिले आपण कुलदेवीला, कुलदेवाला आणि मग स्वामींना अर्पण करतो, बरोबर. तर काही काही ठिकाणी अशी पद्धत आहे की अडीच पान आपण स्वामींना अर्पण करत असतो. अडीच पान म्हणजे ते अशा बदामाच्या शेपमध्ये असते ना आपट्याचं पान. तर दोन दोन पानं असतात, त्याला ते जोडलेले असतात हृदयाच्या शेपमध्ये. तर असे पूर्ण दोन पानं आणि एक पान असं अर्ध तोडून, म्हणजे अडीच पान अशी वाहायची पद्धत आहे, स्वामींना द्यायची पद्धत आहे. काही ठिकाणी असेल, पण तुम्ही तुमच्या इच्छेने 3 द्या, 5 द्या. पण आपट्याचं पान जेव्हा आपण स्वामींना देऊनच मग इतरांना आपण सोनं वाटत असतो. तर आपट्याच्या पानासोबत आपल्याला स्वामींना हे धन जे बाजूला ठेवलं होतं, म्हणजे घटामधलं जे धन आपण बाजूला ठेवलं होतं, ते धन आणि आपट्याचं पान दोन्ही सोबत आपल्याला स्वामींना अर्पण करायचे आहे दसऱ्याच्या दिवशी. आणि ते अर्पण केलेलं पान आणि ते धन जे आहे, ते दोन्ही गोष्टी आपण जेव्हा जेव्हा आपण इंटरव्ह्यूला जाऊ, परीक्षेला जाऊ, जे कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी, कुठली डील असेल तुमची, कुठला फायनान्शियल इनिशिएटिव्ह तुम्ही घेत असाल, कुठला जॉब करत असाल, कुठला व्यवसाय सुरू करत असाल, अशा सगळ्या कामांच्या मीटिंगमध्ये जी इनिशियल किक ऑफ मीटिंग असते, त्या सगळ्या कामांसाठी हे आपट्याचं पान आणि ते धन जे देवासमोर स्वामींना अर्पण केलं होतं ते तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचं, तुमच्या खिशामध्ये ठेवा. एका पोटलीमध्ये बनवून तुम्ही खिशामध्ये ठेवा, किंवा तुम्ही एका पिशवीमध्ये बांधून, एका पुडीमध्ये बांधून तुम्ही ते जवळ ठेवा. ते कसं कॅरी करायचं ते तुमचं तुम्ही ठरवू शकता. पण हे दोन गोष्टी ज्या आपण वाहिलेल्या आहे, धन आणि जे जे आपलं उगवलेलं धन असतं ना घटामधलं, ते धन आणि आपट्याचं पान जे आपण स्वामींना वाहिलं आहे ते आपल्याला सोबत ठेवायचं. अशा प्रत्येक प्रसंगात जिथे जिथे तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे त्या सगळ्या गोष्टींना, जिथे जिथे तुम्ही लढाईला चालले असाल, युद्धाला चालले असाल, म्हणजे परीक्षेला वगैरे चालले असाल, त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला हा तोडगा सोबत ठेवायचा आहे. तुम्हाला 100% यश आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट मी तुम्हाला लिहून देते, कारण याचं नावच आहे विजय तोडगा. बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल, दरवर्षी आपण करत असतो. तर एवढे तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही बघितलं असेल, जे धान येतं, जे आपल्या घटामध्ये धान येतं, तर पूर्वीचे लोक हे कशासाठी आपण लावतो? पूर्वीचे लोक मातीचा कस कसा आहे, माती किती सुपीक आहे आणि किती धान त्यामध्ये उगवतं, यासाठी आपण घटामध्ये माती टाकून त्यामध्ये धान टाकत होतो, जेणेकरून पेरणीच्या आधी आपल्याला कळेल की मातीचा कस कसा आहे. आता जेव्हा आपण घटाचं विसर्जन करतो तेव्हा काही जण काय करतात की जे पुरुष लोक असतात ते थोडंसं धान घेऊन आपल्या कानामागे लावतात, किंवा टोपीखाली त्यावर टोपी घालतात, किंवा बायका पण असतात त्या आपल्या वेणीमध्ये ते धान थोडंसं लावतात. तर याचं कारण काय असावं की आपण आपल्या आईला, काळी आई जी असते, म्हणजे आपली माती जी असते, त्याला आपण आई समान मानतो. आणि त्यातून जे सोनं पिकतं, जे पीक पिकतं, त्याला सोन्यासमानच मानतात. म्हणजे जे धन उगवलं आहे मातीतून, ते धन सोन्याप्रमाणेच आहे. त्या मातीने आपल्याला उगवून दिलं आणि ते धन छान उगलं तर आनंदच होणार, कारण मातीचा कस आपण बघतो आहे. तर म्हणून हा शुभ संकेत असतो की का हे धन माझं छान उगलं, की वर्षभर भरभराटच माझी होणार. का? कारण की त्यांच्या जमिनीमध्ये चांगलं पीक येणार, असं थोडक्यात अर्थ होता. म्हणून ते जे सोनं आहे, ते जे सोनं पिकलं आहे, ते धनाच्या रूपाने, ते धान आहे त्याच्या रूपाने जे सोनं पिकलं आहे, ते सोनं बायका वेणीमध्ये लावतात. आणि एक दिवस तरी बायका डोक्यामध्ये लावतात आणि पुरुष लोक कानामागे लावतात. तुम्ही पण
करून बघा, करू शकता ही पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. तुमचे जे आजोबा पणजोबा किंवा आजी जे काही असतील त्यांना तुम्ही विचारू शकता की ते सुद्धा अशाच गोष्टी करत असतील. तर म्हणूनच या धानाला खूप मोठी किंमत आहे. ते सोनं रुपीच आहे. म्हणून ते सोनं आणि आपल्या आपट्याचं सोनं हे स्वामींना व्हायचं आणि तो तोडगा तुम्हाला जवळ ठेवायचा आहे. जिथेही तुम्ही, कारण स्वामींना आपण जेव्हा ते वाहतो तेव्हा स्वामींना काहीतरी इच्छा बोलूनच आपण ते वाहतो, पण इच्छा सकारात्मकच मागत असतो की मला सगळ्या कामांमध्ये यश दे, असं दे तसं दे. तर तो स्वामी समर्थांना अर्पण केलेला तोडगा आपण कॅरी करायचा, जिथे पण जाऊ तिथे कॅरी करायचा. आता लक्ष्मी प्राप्तीसाठी पण सेम उपाय आहे. ह्या दोन गोष्टी जर तुम्ही स्वामींना वाहिल्यानंतर त्या तुम्ही आता हा दुसरा उपाय आहे, दुसरा तोडगा आहे की स्वामींना विजय तोडगा म्हणून तुम्ही त्याचा उपयोग नसेल करत तर हा दुसरा तोडगा आहे. आता घरातल्या प्रत्येकाला जर हा तोडगा करायचा असेल, प्रत्येक जणच स्वामींना पान वाहता, आपट्याचं पान आणि ते धन, तर प्रत्येकाने आपापल्या वाहिलेल्या हातामध्ये घ्यायचं आणि तोडगा म्हणून वापरायचा. आता दुसरा उपाय असा की दुसरा उपाय हा घरातल्या कुठल्या तरी एकाच व्यक्तीने करायचा, शक्यतोवर कुलस्त्रीने करा. की स्वामींना जे आपण ते धान आणि आपट्याचं पान वाहतो ते हातामध्ये घ्यायचं, त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा 11 माळी किंवा 1 माळ केली तरी चालेल आणि 99 मंत्राची 1 माळ किंवा 11 माळी तुम्हाला करायची आहे. ते केल्यावर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र ओम ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात. तर हे 2 मंत्र आपल्याला त्याच्यावर म्हणायचे आहे. हे 2 मंत्र आपल्याला त्याच्यावर 16 वेळा म्हणायचे आहे. आणि ते जे आपट्याचं पानाने जे धान आहे ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं. जिथे आपण पैसे, सोनं नाणं किंवा तुम्ही जिथे कुठे ह्या गोष्टी ठेवता तिथे ठेवा, वर्षभर ठेवा. पुढच्या वर्षी तुम्हाला ही सेवा परत रिपीट करायची आहे. वर्षभरात बघा तुम्हाला खूप चेंजेस मिळतील. एकतर तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल, दुसरी गोष्ट इकडे लक्ष्मी प्राप्तीचा उपायसुद्धा तुम्ही केलेला आहे. म्हणजे भरभराटच तुमची होईल, विकास साधला जाईल. आणि यामागे तसे सायंटिफिक कारणसुद्धा असतातच. आता अर्थात या सगळ्यांमागे श्रद्धा असावी लागते. असे हे 2 उपाय, हे 2 तोडगे आपल्याला या विजयदशमीच्या पर्वावर करायचे आहे. आता विजयदशमी 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. या दिवशी तुम्ही जे काही काम करता ते नेहमीसाठी आपल्यासोबत राहतं. मग तुमचं यश असो, मग तुम्ही कुठला व्यवसाय सुरू करणार असो, तुम्ही कुठल्या गोष्टीची खरेदी केलं ते आपल्याकडे नेहमीसाठी राहतं आणि नेहमीसाठी आपल्यासोबत राहतं. म्हणून जर तुम्हाला म्हणून याच पर्वावर हे 2 तोडगे आपल्याला जर केले तर नेहमीसाठी विजयसुद्धा आपल्यासोबत राहील. म्हणजे यश जे तुम्हाला मिळणार आहे तो तोडगा आपल्यासोबत राहील आणि दुसरी गोष्ट लक्ष्मी प्राप्तीचा जो उपाय तुम्ही करणार आहात तो सुद्धा आपल्यासोबत राहील. हे 2 सगळ्यात महत्त्वाचे प्रभावी सेवा आहे. प्रत्येकाने आवर्जून करा, कारण की आपण एवढ्या सेवा केल्या नवरात्रीमध्ये. आता त्याची समाप्तीची वेळ आहे. दसरा सीमोल्लंघन करून आपण येतो, सोनं देतो, दान देतो. त्या दानावर तशी पण आपण खूप सेवा केली आहे. दुर्गा सप्तशती सर्व सेवा आकृष्ट झालेल्या आहेत त्या दानामध्ये आणि त्याचा आपण तोडगा करणार आहोत. म्हणजे किती प्रभावशाली असेल तुम्हीच विचार करा. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.